स्वानंदी मॅडम, मी देवाचे यासाठी आभार मानतो की तुम्ही होतात तिच्याबरोबर तेव्हा. तुमच्या इतकी चिंगीची काळजी दुसऱ्या कोणी कधीच घेतली नसती. नाही, पण ती मुलगी फार खंबीर आहे राजवाडे. ती या सगळ्यातनं सावरली. ती उभी राहिली. त्यामुळे आता अगदी आपल्याला काही दिवस सांभाळायचंय. सावकाश हालचाल करायची आणि थोडा अशक्तपणा पण वाटणार आपल्याला. पण त्यासाठी आपल्याला डॉक्टर औषधं देणार आहेत, त्यामुळे ती घेतलीस ना की बरं वाटेल तुला. माझं बाळ मला सोडून गेलं वहिनी. मी नाही ऐकलं तुमचं. तुम्ही मला म्हणाला होता मी येईपर्यंत जागची हलू नको, आणि मी खोली बाहेर पडले. आणि हे सगळं मला मागच्या सगळ्या चुकांची शिक्षा मिळाली आहे. देवाने माझं बाळ त्याच्याकडे बोलावून घेतलं. चिंगी, नको बोलूस असं. देवाने मला का नाही बोलवलं त्याच्याकडे वहिनी? देवाला पण मी नकोशी झाले. चिंगी, बाळासाठी आतापर्यंत तग धरून जगत होते ना वहिनी. आता कशासाठी जगू मी? ओके बास, शांत हो बरं आता. मला नाही जगायचंय वहिनी. हे बघ चिंगी, आपला जन्म होणं आणि आपला जीव जाणं या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्यामुळे आपल्याला जे मिळालंय ना ते आपल्या हाताने नाही घालवायचं. मग देवबाप्पा आहे ना, तू अजून नाराज होतो आपल्यावर. त्याने दिलंय ना तुला हे आयुष्य. मग त्याचं तू काय करतेस? तू ते कसं योग्य पद्धतीने त्या आयुष्याचा वापर करणार आहेस या सगळ्याकडे लक्ष असतं हा देवाचं. आज इतकी वर्ष तुला कोण वाढवतंय? कोणी मोठं केलं तुला? आई बाबांनी केलं ना तुझ्या. आज ते काय विचार करतायत? तू कुठेतरी छान आहेस, आनंदात आहेस. मग आपण असं काहीतरी करायचं का ज्यांनी आपल्याला आयुष्यभर सांभाळलंय? त्यांचा विचार करून स्वतःला सावर. आता अशा एखाद्या नालायक पुरुषापायी ज्याने तुझी आत्ता ही अवस्था केली आहे, त्याच्यापायी आपला जीव नाही खर्च करायचा चिंगी. जगामध्ये अंशुमन सारखी खूप मुलं आहेत आणि तुझ्यासारख्या खूप चिंगी सुद्धा आहेत. त्यामुळे त्या प्रत्येक चिंगीसाठी त्यांचा आधार बनायचा आहे तुला. करू शकणार आहेस तू? हो. चल मग आता डोळे पुसायचे आणि लवकर बरं व्हायचं आहे आपल्याला. स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. खूप शिक्षण घेऊन खूप मोठं व्हायचं आहे आपल्याला. वहिनी, तुम्ही जेवढं काही केलंय ना माझ्यासाठी, ते माझ्या सख्या आई वडिलांनीही माझ्यासाठी केलं नसतं कधी. थँक्यू वहिनी. थँक्यू वगैरेची गरज नाही आहे मला. तुला जर खरंच वाटतंय मी तुझ्यासाठी काहीतरी करते तर आता माझ्यासाठी तू मला जगून दाखव. वहिनी, माझ्यासाठी एक शेवटची गोष्ट कराल का? बोल ना, काय हवंय? मला आता ना त्या घरात नाही राहायचंय. मला दुसरीकडे काम शोधून द्या ना. मी नाही राहू शकत तिकडे. मुळात मी चिंगीला उद्ध्वस्त होऊ दिलं नसतं तिला, आणि त्या अवस्थेत मी फार काळ ठेवणारच नव्हते. मला माहिती होतं ती डिस्टर्ब्ड होती. या सगळ्यानंतर ती सावरली, तरी तिच्यासाठी खरं तर ह्या घरी राहणं कठीणच झालं होतं आणि हे तिने मला बोलूनही दाखवलेलं. मग अशा वेळी काय करायचं? तिची जबाबदारी तर आपण झटकू शकत नाही. त्यावेळी जेव्हा मी विचार केला तेव्हा सगळ्यात पहिलं नाव माझ्या डोळ्यासमोर आनंदा आणि निकिताताईंचंच आलं. बरं, मला एक सांग, ती चिंगी ओके का ग आता? हो, खरं तर मला ना त्याबद्दल जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बोल ना, बोल बोल. म्हणजे तुम्हाला आणि आनंदांना चालेल का जर काही दिवस चिंगी तुमच्याकडे आली? म्हणजे ती नोकरी करण्यासाठी कामात मदत होईल तुमच्या. म्हणजे कसं होईल, ती तुमच्याजवळ असेल तर मला आणि राजवाड्यांना काळजी नसेल, तिलाही सेफ वाटेल आणि ॲट द सेम टाईम तिच्याबद्दलच्या सगळ्याच गोष्टी कळत राहतील आम्हाला. निकिताताई, तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे मी. लवकरच तिचं कॉलेजही सुरू करेन. फक्त ह्या सगळ्यानंतर तिला एकटीला नाही ठेवावं असं वाटत आहे कुठे. ती तुमच्याकडे राहिली आणि कामातही मदत केली तर चालेल का तुम्हाला? वाव स्वानंदी, किती चांगला विचार करतेस तू. नाही, चालेल मला, प्लीज वगैरे म्हणू नकोस. आणि माझ्याकडेच योग्य आहे ती. तिला ना माझ्याकडे आराम मिळेल आणि माझ्या मुलांमुळे तिचं मन रमेल. आणि ऐका ना, तिला कामही सांगा. ती छान कामात एकदम हुशार आहे ती आणि पटापट करते गोष्टी.
कामात राहील तर बिझी राहील. हो चालेल. थोडं थोडं काम सांगत जाईन मी तिला, फार सांगणार नाही. माझ्या लहान बहिणीसारखं वागवेन तिला, काळजी नको करस तू. कसं थँक्यू म्हणू तुम्हाला हेच कळत नाहीये मला. पण काय गरज आहे थँक्यू म्हणायची? हे बघ, तिला तिचं आयुष्य सावरण्यासाठी मदत करणं हे आपलं कर्तव्यच आहे ना. आणि माझा काय खारीचा वाटा आहे? पुढाकार घेऊन तू करतेस सगळं. मला खरंच अभिमान वाटतो तुझा. तू घरच्यांशी भांडलीस तिच्यासाठी, तिला डॉक्टरकडे घेऊन गेलीस आणि आता तिच्या शिक्षणाची पण जबाबदारी घेतेस. आय एम सो प्राऊड ऑफ यू स्वानंदी. या सगळ्याच्या बरोबरीने तिला जो त्रास झालाय या सगळ्यात तो जर कमी करता आला असता तर बरं वाटलं असतं. पण ताई होईल ग, थोडा वेळ लागेल. हळूहळू सगळं ठीक होईल. आणि तू बघतेस ना तिच्याकडे, तू तिची काळजी घेतेस. काळजी नको करू, सगळं छान होणार आहे. बाय, गुड नाईट. या सगळ्यामध्ये मी खूप मिस केलं. तुमची कमतरता जाणवत होती मला खूप. आय एम सॉरी स्वानंदी मॅडम, मी खरंच असायला पाहिजे होते इथे. हो म्हणजे खरंच तुम्ही असतात ना तर परिस्थिती वेगळी झाली असती राजवाडे. मी असतो तर अंशुमनला तेव्हाच खरा बाहेर काढला असतं मी. खरे, ज्याने घरातून बाहेर निघायला हवं होतं तो घरात मजा करतोय. आणि जी इतकी छान हसत खेळत घरात रमली होती ती आज आपल्या घराबाहेर आहे. आजी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठे आहे चिंगी? मी तिला न्यायला आले. स्वानंदीने सांगितलं मला. थँक्यू. तू पण आता स्वानंदी सारखी वागायला लागलीस. प्रत्येक गोष्ट थँक्यू काय ग? अगं मन हळवं झालंय ग माझं थोडं. आहोत ना आम्ही. हो ना, सध्या हाच एक दिलासा आहे बघ. नको काळजी करू, सगळं ठीक होईल. हे बघ आली. नंदू, झाली सगळी तयारी? हो, खाऊ दिला ना? भरपूर दिलाय आजी. चिंगी, लवकर बरं व्हायचं. हा, तुम्ही कोणीच काळजी नका करू तिची. मी आहे ना, मी काळजी घेईन तिची. आजी स्वानंदी. चिंगे, आणि इथून निघाल्यावर विसरायचं नाही आम्हाला, कारण आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. तुला काही वाटलं, बोलावंसं वाटलं तरी लगेच फोन करायचा मला. हो वहिनी. अरे वा, चिंगी गावाला चाललीस? बाबा बरं झालं, नाहीतर उगाच सुशला ऑकवर्ड झालं असतं ना. नवीन नवरी आहे ना ती, वाटणारच हो, साहजिक आहे. बरं झालं बाई, आता नीट वागायचं. श्रीमंत मुलाचा नाद सोड. काय मल्लिका, आई, चांगल्यासाठी बोलतेय ना मी तिच्या. मम्मा, पण गावी कुठे तिला अशी मुलं मिळणार आहेत फसवण्यासाठी? अर्पिता ताई, चिंगी मुंबई सोडून कुठेच नाही चालली आहे, ती इथेच असणार आहे. ती आता निकिता ताईंकडे शिफ्ट होते, त्यांच्याकडे ती काम करणार आहे. आणि फक्त काम नाही करणार आहे, ह्याच्या पुढचं शिक्षणही कंटिन्यू करणार आहे ती. आता ती स्वतःचं आयुष्य सावरणार आहे. तुम्ही कितीही तिचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला असलात तरी सुद्धा, कारण पुन्हा एकदा उभं राहण्याची धमक त्या मुलीमध्ये आहे. आणि माझा चिंगीला पूर्ण 100% सपोर्ट आहे. मोठा धडा शिकली आहे ती, थँक्स टू तुमचा लेख. पण एक नक्की, तुम्ही तिच्याशी जे काही वागलायत ना त्याचा हिशोब नक्की होणार एक दिवस.